मंडळी नमस्कार. अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंडळी खूप मोठमोठाली ठोकळे झाले तो टणटण्यात लोढा घेतल्या होत्या. हे बघा तिकडे तेवढे 4-5 काढल्याच. इकडं आलं झालं हे मोठमोठाले खाली मुळं पोस्ट आहेत पुरी. हे बघा आय 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 ठिकाणी ना पळस निघालेत. काढावं लागते काही विलाज नाही. बघितलं सगळ्या टणटण्या काढायच्या काहीच ठेवायचं नाही. तिथं काम करायला आहे ना भीती वाटते माहिती आहे काही चुकाट्याची. हे बघा त्या 4 काढल्या तिकडे. त्याचा शेड्यानं नेऊन टाकतो कोकरानं नेऊन टाकतो खातात ते मस्तपैकी पाला. नळी आज सकाळीच येऊन बसलो होतो तेव्हा एवढा बांध आहे ना सगळं काँग्रेस उपटून टाकलं. त्या सांजाच्या पण टणटणे आहे ना अर्ध्या बांधाच्या चूक काढून काढल्या जरा. एवढं क्लिअर करावं आज काढायला. हे बघा काँग्रेस आहे ना सगळे मोड करायचं. बियावरती यायच्या आधी उपटायला पाहिजे हो. आपल्याला वेळ नसतो. तरी पण हे काँग्रेस जात अशी हे कुणी कुणी बी उडून येतं वाऱ्याने उगच राहतं. हे बघा आता पाठीमागं काँग्रेस उपटला तर कसा दिसतंय. आता काय गवत पण कापायला बरं पडेल ना. कधी पाऊस पाणी जास्त झाला शेळ्या सोडता नाही आल्या बांधाचं गवत कापून आपलं टाकता येतं त्यांना. हे की नाही. किंवा काल टणटण्या काढल्यामुळे अजून बांध एकदम साफ दिसायला लागला आहे ना. बाजरी पण कोळपाय आलेली आहे. 4-2 दिवसामध्ये कोळपायला पाहिजे. मंडळी नमस्कार. जय जय राम कृष्ण.